आज जो भक्त हा संदेश मन लावून ऐकेल त्याचं आयुष्य मी बदलून टाकेन. होय, तुमचंही आयुष्य आज बदलणार आहे. तुमची सर्व दुःख आता संपणार आहेत आणि आनंदाची बातमी स्वामी माऊली स्वतः तुम्हाला देणार आहेत. ही शेवटची संधी आहे बाळा, ती चुकवू नकोस. आता रडणं थांबव. आजपासून आयुष्यात तू कधीच रडणार नाहीस. हा खास संदेश फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आहे. आता तुला धनलाभाची शेवटची संधी मिळाली आहे. चिंता करू नकोस, कारण तुझं भाग्य आता बदलत आहे. साक्षात स्वर्गातून स्वामींची वाणी होत आहे. अशी संधी पुन्हा कधीच येणार नाही. जेव्हा मागता मागता तू थकून जाशील तेव्हाच हा महासंदेश तुला सापडेल. फक्त 2च मिनिटात तुझी कठीण इच्छा पूर्ण होणार आहे. आजपासून तुझ्या मनातलं सगळं मला सांग बाळा, कारण तू आता करोडपती होणार आहेस. या यादीत तुझं नाव आधीच लिहिलेलं आहे. या क्षणी मी तुझ्याशी थेट बोलत आहे. तुझ्या घरात मोठा चमत्कार घडणार आहे. तो पाहून तू आनंदाने भरून जाशील. हा गुपित संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे. तुला त्रास देणाऱ्यांना मी न्याय देणार आहे. हा संदेश तुझं नशीब बदलू शकतो. आज जर तू दुर्लक्ष केलंस तर पुढे कायम पश्चाताप करशील. पुढे जायचं असेल तर हा संदेश ऐकूनच जा. हे माझं शेवटचं सांगणं आहे. माझ्या बाळा, जेव्हा गप्प राहणारा माणूस अचानक बोलू लागतो तेव्हा समजून घ्यावं की त्याची सहनशक्ती संपलेली आहे. जर गेलेला वेळ तुला त्रास देत असेल तर त्या वेळेला तिथेच विसरून जा. घरात हो तेवढं रड, पण बाहेर पडताना नेहमी हसरा चेहरा घेऊनच निघ. आजच्या जगात सांभाळून चाल. जागोजागी वाईट विचार असलेली माणसं आहेत. निगेटिव्ह, स्वार्थी, ढोंगी लोकांना फक्त फोनमधूनच नाही तर आयुष्यातूनही डिलीट कर. या जगात मदतीसाठी फक्त पैशाची नाही तर चांगल्या मनाची गरज असते आणि ते मन तुझ्या जवळ आहे. एकटं राहण्याचा आनंद घे, कारण कोणीही कायम तुझ्यासोबत नसतं. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. तूच तुझा मित्र, तूच तुझा सोबती आहेस. बाळा, जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही तो बहुतेक वेळा चालाक असतो आणि कोणाचाच नसतो. तुझं आयुष्य तुझ्याच हातात आहे. ते चांगलं बनवण्यासाठी कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नकोस. तुझी सगळ्यात मोठी दौलत म्हणजे तुझा वेळ. तो कोणाला द्यायचा याचा विचार करूनच दे, कारण एकदा गेलेली वेळ परत येत नाही. समजूतदार माणसाचं डोकं चालतं आणि असमज माणसाची जीभ. बोलण्याआधी विचार कर. बोलून विचार करणं टाळ. बाळा, जेवढा तू जास्त दबशील तेवढे लोक तुला दाबण्याचा प्रयत्न करतील. चूक तिथे चूक म्हणायला शिक आणि अन्याय होत असेल तर बोलायला शिक. ख्या बुद्धिमान माणसात कधीच अहंकार नसतो. दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांना दिसतात, पण स्वतःवर वेळ आली की लोक आंधळे होतात. पूर्ण ताकद लावा पैसे कमवण्यात, कारण या जगात पैशाचं महत्त्व आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येक दुःखानंतर सुख येतोच. हार मानू नकोस. तू पडला असशील, थकलास तरी चालेल, पण उठणं सोडू नकोस. आरशाची काच नाजूक असते, पण ती खरे चेहरे दाखवायला कधीच घाबरत नाही. पैसा, सौंदर्य क्षणभंगूर आहे, पण स्वभाव कायमचा असतो. बाळा, तुझ्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायकाची शक्ती आहे. भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. हा माझा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत राहील. बाळा, मला टाळू नकोस. तू जर हे शेवटपर्यंत मनापासून ऐकलेस तर तुझे चांगले दिवस या क्षणापासून सुरू होतील. आज या संदेशाकडे तू दुर्लक्ष करू नकोस. देवाने तुझी निवड केली आहे. तुम्ही तुमच्यासाठी असलेली एक खूप चमत्कारी गोष्ट आज प्राप्त करणार आहात. झोपण्यापूर्वी ऐकून झोप. सर्वात मोठी इच्छा पूर्ण नाही झाली तर सांग, कारण खूप वर्षांनी आजचा हा योग्य दिवस तुझ्या समोर आला आहे. कितीही भयंकर वाईट काळ असू दे, तुझ्या आयुष्यात लागलेली पनवती निघून जाणार आहे. रडत बसण्यापेक्षा एकदा शांतपणे ऐक.
तू हे या क्षणी पाहिलेस तर तुझे जीवन कायमचे बदलणार आहे. तुझ्या आयुष्यात 101% चमत्कार होणार आहे. बाळा, प्रामाणिक रहा. प्रामाणिकपणाचे फळ कायमच मिळत असते. एकेकाळी कोकणात दमाजी शेठ नावाचा एक व्यापारी राहत होता. तो अत्यंत धनवान होता. त्याच्याकडे अनेक व्यापारी जहाजे आणि घोडे होते. त्यांच्या माध्यमातून त्याचा व्यापार अनेक ठिकाणी पसरला होता. व्यापारी अत्यंत चांगल्या स्वभावाचा होता. कोणीही त्याला कधीच रागावलेले पाहिले नव्हते. दया आणि जिव्हाळा या दोन्ही गोष्टी त्याच्या ठायी ठायी एकवटल्या होत्या. आपल्या नोकरांशी सुद्धा तो तसाच वागायचा. याशिवाय दानधर्म करण्यात त्याचा कोणीही हात धरू शकत नव्हता. त्याच्या दारी गेलेला याचक कधीच रिकाम्या हाताने परतत नव्हता. साधू फकीर रोज त्याच्या घरी भिक्षा मागायला यायचे. अफाट कष्ट आणि चांगल्या व्यवहारामुळे त्याचा व्यापार चौपट झाला होता. 5 वर्षांपूर्वी दमाजी हा अत्यंत गरीब व्यक्ती होता. तो दामू म्हणून ओळखला जायचा. त्याची अवस्था इतकी वाईट होती की 2 वेळचे जेवण मिळणे सुद्धा त्याला अवघड झाले होते. जगणे आणि मरणे यातील अंतरच नष्ट झाले होते. कोणासमोरही हात पसरवायचा नाही असे त्याने ठरवले होते. एके दिवशी प्राण कंठाशी आले असताना त्याचा नाईलाज झाला. त्याने एका घराचा दरवाजा वाजवला. दरवाजा उघडताच दामूने घरमालकाकडे खायला देण्याची भीक मागितली. दामूचे बोलणे ऐकून घरमालकाला आश्चर्य वाटले. तो दिसायला चांगला होता. तो भिकारी वाटतच नव्हता. घरमालकाने त्याला क्षणभर थांबायला सांगितले. घरमालक आत जाऊन परत आला. येताना त्याच्या हातात भाजी भाकरी होती. दामूने ताबडतोब घराच्या बाहेर बैठक मारून खायला सुरुवात केली. घरमालक हे सगळे बघून थक्क झाला. दामू खात असताना घरमालक त्याचे निरीक्षण करत होता. खाणे संपल्यावर घरमालकाने त्याला विचारले, तू असा का आहेस? दामूने घरमालकाला सगळी कहाणी सांगितली. घरमालकाला त्याची दया आली. घरमालकाचे शहरात एक छोटेसे दुकान होते. जेवण, खाणे आणि कपड्यांच्या बदल्यात त्याला नोकर म्हणून ठेवले. दामू खूप कष्ट करू लागला. मेहनत, इच्छा आणि बुद्धिमत्ता एकत्र आल्याने दामूने परिस्थितीवर मात केली. थोड्याच दिवसात घरमालकाने त्याला पगार द्यायला सुरुवात केली. दामू ते पैसे विचारपूर्वक खर्च करायचा. त्यामुळे त्याच्याकडे हळूहळू पैसे जमा होऊ लागले. जवळ पुरेसे धन जमा झाल्यावर त्याने नोकरी सोडली. त्या पैशांतून त्याने व्यापार सुरू केला. हळूहळू त्याची आर्थिक परिस्थिती बदलत गेली. दामूचा दामाजी शेठ झाला. गरीब ते खाऊन पिऊन सुखी अशी त्याची प्रगती झाली. पुढे त्याची वेगवान प्रगती झाली. तो उत्तर कोकणात राहायला गेला. देशविदेशात तो एक महत्त्वाचा व्यापारी म्हणून ओळखला जाऊ लागला. एके दिवशी संध्याकाळी तो आपल्या हवेलीत बसून आराम करत होता. अचानक त्याची नजर मुख्य प्रवेशद्वारावर पडली. तेथे एक माणूस पहारेकऱ्याला निवेदन देत होता. दामाजींना तो माणूस परिचयाचा वाटला, पण आठवेना की आपण त्याला कुठे पाहिले आहे. दामाजीने पहारेकऱ्याला बोलावून घेतले आणि विचारले, कोण आहे, काय पाहिजे? तेव्हा पहारेकरी म्हणाला, तो तुम्हाला भेटू इच्छित आहे, गरजू आहे. ठीक आहे, त्याला पाठवून दे, असे दामाजी म्हणाले. येणारा माणूस खूपच अगतिक होता. दामाजीने त्याला विचारले, कोठून आलास? आलेल्या माणसाचे नाव सदू होते. त्याने आपण दक्षिण कोकणातून आलो असल्याचे सांगितले. गावाचे नाव ऐकताच दामाजी चमकला. त्याला आपले जुने गरिबीचे दिवस आठवले. आयुष्याचा श्रीगणेशा त्याने त्याच गावातून केला होता. त्याने सदूला विचारले, येथे का आणि कशासाठी आलास? सदू म्हणाला, मी एका धनवंत व्यापाराकडे नोकर होतो. एकदा त्या व्यापाऱ्याला दरोडेखोरांनी लुटले. त्यामुळे तो कंगाल झाला. या धक्क्याने तो परागंदा झाला. त्या दिवसापासून मी बेकार झालो. आजपर्यंत नोकरीच्या शोधात आहे. तेव्हा दामाजीने विचारले,
माझ्यापाशी का आलास? सदू म्हणाला, मी तुमची कीर्ती ऐकून आलो आहे. तुमच्या दारी आलेला कोणताही याचक निराश होऊन परत जात नाही. त्याची इच्छा पूर्ण होतेच. तुझी काय इच्छा आहे? दामाजीने विचारले. सदू म्हणाला, मालक, मी कष्टाळू आहे. माझे जुने मालक माझ्या कामावर खुश होते. तुम्ही मला काहीतरी काम द्या, एवढीच माझी इच्छा आहे. तुला कोणते काम येते? दामाजीने विचारले. मला उत्तम, रुचकर आणि स्वादिष्ट स्वयंपाक करता येतो. ठीक आहे, तुला आचारी म्हणून कामावर नेमतो, असे दामाजी शेठ म्हणाले. त्या दिवसापासून सदू आचारी झाला. तो नेहमी नवनवीन पदार्थ बनवायचा आणि मालकाला प्रेमाने खाऊ घालायचा. मालक जेवायला बसल्यावर तो कोणालाही भोजनगृहात फिरकू द्यायचा नाही. एके दिवशी दामाजी शेठांचे जेवण सुरू होते. सदू जवळच उभा होता. अचानक बाहेरून गाण्याचे स्वर दामाजींच्या कानावर पडले. सदूने तात्काळ खिडकी बंद केली. फकीराचे गाणे ऐकून मालकाच्या जेवणात विघ्न यायला नको म्हणून शेठने विचारले, खिडकी का बंद केली? सदू म्हणाला, मालक, बाहेर कोणीतरी फकीर गाणे गात आहे. हे लोक नेमके जेवणाच्या वेळीच कडमडतात. तुम्ही जेवण चालू ठेवा. शेठने सदूकडे त्या फकीरासाठी 2 भाकरी आणि भाजी दिली. ज्या अगोदर त्याला खायला घाल. सदू नाराज होऊन तेथून गेला. जेवढ्या वेगात गेला तेवढ्याच वेगात परत आला. तो दामाजी शेठांना म्हणाला, मालक, योगायोग बघा. तो फकीर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून माझा जुना मालक आहे. अरे, मग जा, ताबडतोब त्यांना आदरपूर्वक घेऊन ये, दामाजी म्हणाले. सदू आपल्या जुन्या मालकांना घेऊन आला. शेठने त्यांना प्रेमाने जवळ बसवले आणि खायला दिले. खाणे संपल्यावर दामाजी शेठ म्हणाले, मला कोकणचा दक्षिण भाग अजूनही आठवतो. फकीरने विचारले, आपण तेथे काय करत होतात? दामाजी म्हणाले, मी खूप गरीब असताना त्या भागात होतो. मी निराधार, भुकेला होतो. एकदा भुकेने व्याकुळ झालो असताना मी भीक मागितली. एका घराचा दरवाजा वाजवला. घरमालक दयाळू होता. त्याने मला भरपूर खायला प्यायला दिले. एवढेच नाही तर मला नोकरीसुद्धा दिली, स्वतःजवळ ठेवून घेतले. त्यांच्या कृपेनेच मी इथवर आलो आहे. याचमुळे मी व्यापारी झालो. आलेला फकीर त्याच्याकडे एकटक पाहू लागला. त्याचे डोळे चमकले. तो काहीच बोलला नाही. थोडा वेळ झाल्यावर फकीर निघण्याची भाषा करू लागला. दामाजी शेठ हसून म्हणाले, असे कसे होऊ शकते? मी तुम्हाला येथून कधीच जाऊ देणार नाही. फकीर शेठांकडे आश्चर्याने पाहू लागला. दामाजी म्हणाले, मी तुम्हाला पाहिले तेव्हाच ओळखले. ज्या माणसाने मला गरिबीत आश्रय दिला, भुकेलेला असताना खायला दिले, त्याला मी कसा काय विसरू शकतो? तुमच्या दयेमुळेच माझ्याकडे हे सर्व काही आहे. हे सगळे तुमचेच आहे. तुमच्या प्रतिकूल काळात मी तुमच्या उपयोगी पडू शकलो नाही, तर या माझ्या आयुष्याचा काय उपयोग? फकीराच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. दामाजी शेठ म्हणाले, तुमचे उपकार मी कधीच फेडू शकत नाही. आजपासून तुम्ही याच घरी राहायचे. माझे आईवडील मी लहान असतानाच गेले. तुम्ही मला वडिलांसारखेच आहात. आता तुम्ही येथून कोठेही जायचे नाही. दामाजी, तू महान आहेस. तू मला जिंकलेस, असे म्हणत फकीराने दामाजीला मिठीत घेतले. आपल्या पूर्वजांनी सांगितलेलेच आहे की प्रामाणिकपणाचे फळ जरूर मिळते. जगातला सर्वात धनवान तोच जो प्रामाणिक आणि दयाळू आहे. त्यामुळे मित्रांनो, प्रामाणिकपणा ठेवा आणि प्रेमळ राहा. कितीही आपले कर्म चांगले असले तरी भगवंताची साथ आपल्याला मिळतच असते. आपल्याला खाली जरी कोणी पाहत नसेल तरी करता करविता भगवंत आपल्याला पाहत असतो. खालच्या लोकांना नाही घाबरले तरी चालेल, पण या ब्रह्मांडनायकाला नक्कीच घाबरायला पाहिजे, कारण तो आपली सर्व कर्म पाहत असतो. सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये
श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, खरा माणूस तोच असतो जो सत्य, प्रामाणिकपणा, निष्ठा आणि जबाबदारी जपणारा असतो. तो भावनिकदृष्ट्या स्थिर, आत्मविश्वासी आणि इतरांसाठी सहानुभूती, आदर व करुणा दाखवणारा असतो. तो स्वतःच्या कृतींची जबाबदारी घेतो, आपल्याकडून झालेल्या चुका मान्य करतो आणि इतरांच्या भावना दुखवण्यास तयार नसतो. खरा माणूस नेहमी सत्य बोलतो आणि आपल्या वागण्यात प्रामाणिक असतो. तो आपल्या कृतींची जबाबदारी घेतो आणि आपल्या मूल्यांशी एकनिष्ठ राहतो. तो स्वतःला आणि आपल्या आयुष्यात काय करत आहे याबद्दल आत्मविश्वास ठेवतो. तो आपल्या प्रियजनांची काळजी घेतो, त्यांचे संरक्षण करतो आणि त्यांच्या गरजांना महत्त्व देतो. ह्या माणसाला पुरुषाचे सर्व गुणधर्म दाखवण्याची गरज नसते. तो माणूस म्हणून आदर करतो. मित्रांनो, कितीही आयुष्यात संकटे आली तरी आपली मुले तुम्ही सोडू नका. माणसाला खरा माणूस आजकाल भेटत नाही. त्यामुळे लोभाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा माणुसकीने जवळ येणाऱ्या लोकांना जपा. आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही. होय मित्रांनो, कितीही आयुष्यात दुःख असेल, संकटे असतील, तरी ख्याची साथ तुम्ही सोडू नका. आज जरी दुःख असेल तरी खरा माणूस नातं जपतो आणि तो कायम आपल्या पाठीशी असतो. हे नातं हात आणि डोळ्यासारखं असलं पाहिजे. हाताला लागलं तर डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आलं तर हात लगेच ते पुसतात. मित्रांनो, सरळ माणसाला कधीच फसवू नका. तो जरी काही बोलला नाही तरी वरच्याचा न्याय कधीच चुकत नाही. लक्षात ठेवा, एकदा कादेव त्याच्या बाजूने उभा राहिला की माजलेल्यांची राख उडायला वेळ लागत नाही. प्रामाणिक माणसांना गुणवत्ता सिद्ध करण्याची गरज भासत नाही. अडथळे कितीही असोत, आयुष्यात काट्यांचे व चिखलाचे वाटचाल असली तरी आचरणात आणलेले सद्गुण नेहमीच त्यांची चमक स्पष्ट करतात. होय मित्रांनो, ढोलनगाडे वाजवून त्या नात्यांचे विसर्जन करा, जे नाते आपण आनंदी असल्यापेक्षा रडताना पाहून जास्त आनंदी होतात. दुसऱ्याचं मन दुखावून मिळवलेलं सुख कधीच आयुष्यभर टिकत नाही आणि त्याने आयुष्य कधीच सुंदर बनत नाही. दुःख पराभवाचं नसतं, तर फसवणूक करून पराभव गळ्यात मारला जातो त्याचं दुःख असतं. कर्णाच्या बाबतीतही अन्यायाची बाजू असतानाही ज्या परिस्थितीत त्याला मरण आलं तेच अधिक वेदनादायक होतं. तुम्ही लोकांशी कितीही चांगलं वागलात तरी लोक तुमच्याशी त्यांच्या गरजेप्रमाणे आणि मूडप्रमाणे वागतात. त्यामुळे वेळीच सावध व्हा अशा लोकांपासून. मित्रांनो, आयुष्यात असंख्य पराभव पत्करावे लागले तरी चालेल, पण मनाने पराभूत कधीच होऊ नका. जे मनापासून नातं निभावतात त्यांना कधीच सोडू नका. होय मित्रांनो, कितीही आयुष्यात दुःख असलं तरी तुम्ही हार मानू नका. दुसऱ्याची फसवणूक तुम्ही करू नका. तुमची फसवणूक झाली यात तुमची काहीच चूक नाही. चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळली नाही. मित्रांनो, किती त्रास द्यावा यालाही एक मर्यादा असते. आपल्यावरूनच विचार करा, समोरच्यालाही मन असतं. मित्रांनो, खूप खूप प्रामाणिक राहू नका. जीवनाची 5 सत्ये कायम लक्षात ठेवा. आईसारखा विश्वासू या जगात कोणी नाही. गरिबाचा कोणी मित्र नसतो. आजही लोक चांगल्या माणसाला नाही तर त्याच्या चांगल्या चेहऱ्याला महत्त्व देतात. या जगात आदर फक्त पैशाचा होतो, माणसाचा नाही. ज्या माणसाला आपण आपल्या सर्वात जवळचा समजतो तोच आपल्याला अधिक त्रास देतो. म्हणून मित्रांनो, भगवंताच्या चरणी ज्या भगवंताच्या दिशेने पाऊल टाका. कितीही आयुष्यात दुःख असलं तरी भगवंत तुमच्या पाठीशी कायम असतो. म्हणूनच स्वामी माऊली म्हणतात, बाळा भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुमचाही तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना नक्की शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन जागृत होतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता. मित्रांनो,
कोणताही खाण्याचा किंवा पिण्याचा पदार्थ भगवंताचे नाम घेतल्याशिवाय खायचा नाही असा नियम ठेवलात तर नाम आपोआप ओठांवर येतं आणि त्याची सव्य लागते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी माऊली, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना. तुमचा आजचा, उद्याचा आणि येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा, भरभराटीचा आणि समृद्धीचा जाव, अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. भक्तानो, आयुष्यात काही क्षण असे असतात जेव्हा माणूस देवाकडे काही मागत नाही. तो फक्त एवढंच विचारतो, माझं आयुष्य असंच का आहे? ही कथा आहे अशाच एका व्यक्तीची. तो वाईट नव्हता, तो आळशी नव्हता, तो फसवणूक करणारा नव्हता. तरीही आयुष्य त्याला सतत मागे ढकलत होतं. लोक पुढे जात होते, तो तिथेच उभा होता. तो म्हणायचा, मी प्रयत्न कमी करत नाही, पण फळ कमी का मिळतं? मी कोणाचं वाईट करत नाही, तरी माझ्याच वाट्याला वेदना का येतात? एक दिवस खूप थकून तो मंदिरात गेला. नाही कुणी सोबत, नाही काही मागणी. तो फक्त तिथे बसला, स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर. डोळे मिटले. मन शांत नव्हतं, पण तो पहिल्यांदाच पळून गेला नाही. बराच वेळ झाला आणि त्या शांततेत एक गोष्ट त्याला जाणवली. देव शांत असतो, पण अनुपस्थित नसतो. त्या दिवशी काही चमत्कार झाला नाही, कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही, पण तो जडपणा जो मनावर होता तो थोडा हलका झाला. पुढच्या काही दिवसात त्याच्या आयुष्यात विचित्र गोष्टी घडू लागल्या. ज्या गोष्टी आधी अपयशी होत होत्या त्या थोड्या थोड्या जुळू लागल्या. मोठ्या नाही, पण पुरेशा. एक दिवस त्याला एक फोन आला, अगदी अनपेक्षित, अशा व्यक्तीकडून ज्याच्याशी त्याचा संपर्कही नव्हता. त्या फोनमुळे त्याला एक संधी मिळाली. मोठी नाही, पण स्वाभिमान टिकवणारी. त्याने ती स्वीकारली. काम कठीण होतं, पैसे कमी होते, पण मनात एक समाधान होतं. मी काहीतरी करत आहे. भक्तानो, स्वामी समर्थ आधी आत्मविश्वास परत देतात, नंतरच ऐश्वर्य देतात. पण स्वामींची परीक्षा इथेच थांबत नाही. काही काळानंतर त्याच्यावर पुन्हा संकट आलं. ज्या लोकांवर त्याने विश्वास ठेवला तेच लोक त्याच्या विरुद्ध उभे राहिले. तो कोसळला. त्या रात्री तो रडला नाही, तो शांत होता. आणि ही शांतता धोकादायक असते, कारण ती हार मानण्याच्या अगदी जवळ असते. तो स्वामींच्या फोटोसमोर बसला आणि म्हणाला, स्वामी, आता मला काही नको, फक्त इतकं सांग, मी तुझा आहे का नाही? भक्तानो, हा प्रश्न फार खोल असतो. त्या रात्री त्याला उत्तर मिळालं, शब्दात नाही, अनुभवात. पुढच्या दिवशी त्याला एक साधी गोष्ट लक्षात आली. ज्या गोष्टी गेल्या त्या त्याला अडवत होत्या आणि ज्या राहिल्या त्या त्याला घडवत होत्या. तो पुन्हा उभा राहिला, यावेळी जास्त नम्र, जास्त शांत. आणि जास्त जागरूक. हळूहळू त्याच्या आयुष्यात स्थैर्य आलं. लोक बदलले, परिस्थिती बदलली आणि सर्वात महत्त्वाचं, तो स्वतः बदलला. तो आता देवाकडे काही मागत नव्हता. तो फक्त म्हणायचा, जे आहे ते पुरेसं आहे. आणि भक्तानो, ज्या क्षणी माणूस पुरेसं म्हणतो त्या क्षणी स्वामी अधिक देण्याची तयारी करतात. एक दिवस त्याला जाणवलं, आपण ज्या वेदना भोगल्या त्या व्यर्थ नव्हत्या, कारण आज त्याच्याजवळ जे लोक येत होते ते सल्ल्यासाठी नव्हते, ते समजून घेण्यासाठी येत होते. तो कोणालाही मोठी भाषण देत नव्हता, तो फक्त ऐकायचा. आणि कधीकधी हेच सर्वात मोठं दान असतं. आज तो मागे वळून पाहतो आणि हसतो, कारण त्याला कळून चुकलं आहे. स्वामी समर्थ आपल्याला तोडत नाहीत, ते आपल्याला आकार देतात. आणि भक्तानो, आज जर तू ही कथा ऐकता आहेस तर कारण एकच आहे. स्वामी तुला सांगत आहेत, तुझी वेळ आली आहे. तू विसरलेला नाहीस आणि तुझा प्रवास अजून संपलेला नाही. फक्त विश्वास ठेव. शांत रहा.
आणि चालत राहा. स्वामी समर्थ चालणाऱ्याच्या सोबत असतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, सेवा करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहा आणि सेवेकरी व्हा. भक्तानो, त्या व्यक्तीच्या आयुष्यात स्थैर्य येऊनही स्वामींची खरी परीक्षा अजून बाकी होती. कारण जेव्हा माणूस बाहेरून सावरतो तेव्हा देव आतून घडवायला सुरुवात करतो. त्याचे दिवस आता सुरळीत चालू होते, पण मनात कुठेतरी एक भीती होती. हे सगळं परत निसटणार तर नाही ना? तो रोज काम करत होता, लोकांमध्ये वावरत होता, पण रात्री एकटा असताना त्याला जाणवायचं की तो अजूनही पूर्णपणे मुक्त झालेला नाही. भूतकाळाच्या आठवणी कधी कधी अचानक समोर उभ्या राहत. जुने अपमान, जुनी अपयश, लोकांचे शब्द, सगळं मनात पुन्हा घोळू लागायचं. एक दिवस तो चालत चालत एका जुन्या मंदिराजवळ थांबला. फार गजबजलेलं नाही, फार प्रसिद्धही नाही, पण तिथे पाय आपोआप थांबले. आत गेल्यावर त्याला जाणवलं, हेच ते ठिकाण आहे जिथे तो अनेक वर्षांपूर्वी शेवटच्यांदा पूर्णपणे कोसळलेला होता. तो तिथेच बसला. त्या दिवशी त्याने देवाकडे काहीही मागितलं नाही. त्याने फक्त आठवलं स्वतःला जसा तो होता, असहाय, गोंधळलेला, घाबरलेला. आणि अचानक त्याला समजलं, मी इतका पुढे आलो आहे पण स्वतःला माफच केलं नाही. भक्तानो, हीच खरी गाठ असते. देव माफ करतो, जग विसरतं, पण माणूस स्वतःलाच दोष देत राहतो. त्या मंदिरात बसून पहिल्यांदाच त्याने मनातल्या मनात स्वतःला म्हटलं, तू अपयशी नव्हतास, तू शिकत होतास. तू कमकुवत नव्हतास, तू थकलेला होतास. आणि तरीसुद्धा तू चालत राहिलास. त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. पण हे अश्रू वेदनेचे नव्हते, हे मुक्तीचे होते. त्या दिवसानंतर त्याच्या आयुष्यात एक वेगळाच बदल जाणवू लागला. तो आता परिस्थितीला घाबरत नव्हता, कारण त्याला कळलं होतं, परिस्थिती बदलते पण स्वामी सोबत राहतात. हळूहळू त्याच्याकडे लोक येऊ लागले. कोणी कामासाठी, कोणी मार्गदर्शनासाठी, कोणी फक्त शांत बसण्यासाठी. तो कोणालाही मोठे उपदेश देत नव्हता. तो फक्त एक गोष्ट सांगायचा, थांबू नकोस. काही लोकांना हे शब्द साधे वाटायचे, पण जे खरोखर अडकलो होते त्यांच्यासाठी हेच शब्द जीवनदायी होते. एक दिवस एक व्यक्ती त्याच्या जवळ आली. डोळ्यात निराशा, आवाजात थकवा. ती म्हणाली, माझ्या आयुष्यात काहीच उरलेलं नाही. तो शांतपणे ऐकत राहिला. मग फक्त एवढंच म्हणाला, माझ्याही आयुष्यात असंच एक वेळ होती. त्या एका वाक्याने समोरच्या व्यक्तीचे डोळे भरून आले. कारण वेदना तेव्हाच हलक्या होतात जेव्हा समोरचा माणूस समजतो. भक्तानो, स्वामी समर्थ आपल्याला मोठं बनवत नाहीत, ते आपल्याला उपयोगी बनवतात. काळ पुढे सरकत होता. त्याच्या आयुष्यात संधी वाढत होत्या. मान, प्रतिष्ठा, पैसा सगळं येत होतं. पण आता या गोष्टी त्याच्यावर राज्य करत नव्हत्या. तो अजूनही साधाच होता. कारण त्याला आठवत होतं, मी कुठून आलो आहे. एक रात्री खूप शांततेत तो झोपण्याआधी स्वामींच्या फोटोसमोर उभा राहिला. त्याने डोळे मिटले आणि मनात एक विचार आला, जर उद्या सगळं गेलं तरी मी तुटणार नाही. भक्तानो, ही अवस्था फार थोड्या लोकांना मिळते, कारण ही अवस्था विश्वासातून येते. त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं. तो एका लांब रस्त्यावर चालत होता. रस्ता कठीण होता, पण प्रकाश होता. आणि त्याच्या शेजारी कोणीतरी चालत होतं. दिसत नव्हतं, पण जाणवत होतं. आणि त्या जाणीवेतून एकच भावना आली, तू कधीच एकटा नव्हतास. सकाळी जाग आल्यावर त्याचं मन पूर्णपणे स्थिर होतं. आता त्याला काही सिद्ध करायचं नव्हतं, काही मिळवण्यासाठी धावायचं नव्हतं. तो फक्त जगत होता. भक्तानो,
हीच स्वामी समर्थांची कृपा आहे. जेव्हा आयुष्य ध्येय बनत नाही तेव्हा ते प्रसाद बनतं. आज जर तू ही कथा ऐकता आहेस आणि मनात कुठेतरी हलकं वाटत असेल तर समज स्वामी तुझ्या जवळ आले आहेत. तुझ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित लगेच मिळणार नाहीत, पण तुझी घालमेल व्यर्थ नाही. तुझा प्रवास वाया गेलेला नाही. फक्त चालत राहा. थांबू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थ मार्ग बदलत नाहीत, ते चालणाऱ्याला घडवतात. भक्तानो, आता कथा शब्दांत संपत आहे, पण जे ऐकायला आलं आहे ते तुमच्या मनात चालू राहणार आहे. कारण स्वामी समर्थ कथा सांगण्यासाठी येत नाहीत, ते मन जाग करण्यासाठी येतात. आजपर्यंत तू जे काही सहन केलंस ते कोणालाच दिसलं नसेल, पण स्वामींना दिसलं आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूंची, प्रत्येक शांत लढ्याची, प्रत्येक न सांगितलेल्या वेदनेची नोंद ठेवली आहे. आज जर तुझं मन शांत होत असेल तर समज स्वामींनी तुझ्या डोक्यावर हात ठेवला आहे. आता डोळे मिट आणि मनात स्वामींचं नाव घे. श्री स्वामी समर्थ. श्वास हळू घ्या आणि श्वास हळू सोडा. ज्या गोष्टींची भीती होती त्या आता हळूहळू दूर जात आहेत असं मनात अनुभवा. ज्या आठवणी बोचत होत्या त्या आता हलक्या होत आहेत असं जाणवा. स्वामी समर्थ तुला सांगत आहेत, तू खूप मजबूत आहेस, तू खूप संयमी आहेस, आणि म्हणूनच तू इथपर्यंत आला आहेस. आज तुझ्या आयुष्यात जे थांबलं आहे ते कायमचं थांबलेलं नाही. स्वामी फक्त योग्य वेळ पाहत आहेत. आता तुझ्या मनावरचा भार स्वामींच्या चरणी सोड. मनात म्हण, स्वामी, मी प्रयत्न केलाय, आता पुढचं तू बघ. आणि त्या क्षणी मन हलकं होतंय. असं अनुभव. भक्तांनो, स्वामी समर्थ कधी घाई करत नाहीत, पण ते कधी विसरतही नाहीत. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, तू जिथे अडकलास तिथेच तुझा बदल सुरू झाला आहे. तू जिथे रडलास तिथेच तुझी शक्ती तयार झाली आहे. आणि तू जिथे जवळजवळ हार मानलीस तिथेच स्वामींनी तुला उचलून धरलं आहे. आता तुझ्या आयुष्यात येणाऱ्या दिवसांकडे पहा. त्या दिवसांमध्ये संघर्ष असतील, पण तू एकटा नसशील. निर्णय घ्यावे लागतील, पण मनात गोंधळ नसेल. काम करावं लागेल, पण थकवा तुला तोडणार नाही. कारण आता स्वामी तुझ्या मनात बसले आहेत. आज या क्षणी स्वामी समर्थ तुला आशीर्वाद देत आहेत. तुझं मन शांत राहो, तुझं शरीर निरोगी राहो, तुझं घर आनंदाने भरलेलं राहो. तुझ्या हातून कधीही वाईट होऊ नये. आणि तुझ्या वाट्याला जे येईल ते तुझ्या भल्यासाठीच येवो. जर तुझ्या आयुष्यात एखादी व्यक्ती दूर गेली असेल तर समज स्वामींनी तुला वाचवलं आहे. जर एखादी संधी निसटली असेल तर समज स्वामी काहीतरी मोठं जपून ठेवत आहेत. आणि जर आज तू वाट पाहत असशील तर समज स्वामींचं काम चालू आहे. फक्त एकच गोष्ट कर, स्वामींचं नाव मनात ठेव. कारण जिथे नाव असतं तिथे भय राहत नाही, आणि जिथे विश्वास असतो तिथे स्वामी समर्थ नक्की असतात. आता हळूच डोळे उघड, मन शांत ठेव आणि आयुष्याकडे परत जा. कारण स्वामींनी तुला सोडलं नाही आणि कधी सोडणारही नाहीत.